शिवाजी राजे आता मोठे आणि शूर झाले होते. आई जिजाऊंनी त्यांना चांगले आणि मोठे स्वप्न कसे पाहायचे हे शिकवले होते. पण शिवाचे मन नेहमी दुःखी असायचे. त्यावेळी आपल्या महाराष्ट्रावर आपले राजे नव्हते. बाहेरचे मोठे सुलतान राज्य करत होते. त्यांना आपण आदिलशाही आणि मुघल म्हणतो. हे राजे आपल्या मातीचे नव्हते. त्यांना फक्त पैसा आणि जास्त जमीन हवी होती. ते आपल्या शेतकऱ्यांना खूप त्रास द्यायचे. ते त्यांच्याकडून खूप जास्त कर वसूल करायचे. एवढेच नाही तर ते न्याय करत नव्हते. लोकांवर जुलूम करत होते आणि आपल्या धार्मिक जागांचा आदरही करत नव्हते. त्यामुळे सामान्य लोक खूप दुःखी आणि घाबरलेले होते. शिवाजी महाराजांना हे पाहून खूप वाईट वाटायचे. ते नेहमी विचार करायचे, हे बाहेरचे लोक आपल्यावर अन्याय का करणार? आपल्याला आपले राज्य हवे, आपल्याला स्वराज्य हवे. एका दिवशी शिवाजी राजांनी आपल्या सर्व खास मित्रांना म्हणजेच निष्ठावान मावळ्यांना बोलावले. जीवा महाला, येसाजी कंक आणि तानाजी मालुसरे यांसारखे त्यांचे सोबती होते. सगळ्यांना घेऊन ते एका खूप खास ठिकाणी गेले. ते ठिकाण म्हणजे रायरेश्वराचे मंदिर. हे मंदिर उंच डोंगरावर खूप शांत ठिकाणी होते. सगळे मित्र एकत्र जमल्यावर शिवा शांतपणे देवापुढे उभे राहिले आणि त्यांनी मोठ्या आवाजात सांगितले, माझ्या मित्रांनो, बाहेरच्या राजांचा जुलूम थांबवायचा आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसायचे आहेत. आपल्या आया बहिणींचा सन्मान करायचा आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून या रायरेश्वराच्या मंदिरात देवाला साक्षी ठेवून एक मोठी शपथ घेऊया. ती शपथ आहे आपल्या स्वराज्याची. सगळे मावळे उत्साहित झाले. त्यांनी आपल्या तलवारी बाहेर काढल्या आणि त्या तलवारींना स्पर्श करून मोठ्या आवाजात घोषणा दिली, जय भवानी, जय शिवाजी. शिवाजी महाराजांनी त्यांना समजावले, स्वराज्य म्हणजे फक्त लढाई नाही, तर सगळ्यांना न्याय मिळेल असं राज्य, जिथे प्रत्येक माणूस सुखी असेल. हे काम खूप मोठं आहे, पण आपण घाबरायचे नाही. एकत्र येऊन आपण आपल्या मातीला जुलमातून मुक्त करू. त्या दिवशी रायरेश्वराच्या डोंगरात मावळ्यांच्या मनात एक नवीन आणि खूप मोठा निर्धार तयार झाला. त्यांना आता राजा मिळाला होता, जो त्यांच्या दुःखाची काळजी घेणार होता.